सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता याचा पाचवा अध्याय आणि तिसरं वचन या ठिकाणी आपण बघूया. हे परमेश्वरा, प्राणकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. या ठिकाणी दावीद राजा परमेश्वराला म्हणत आहे की माझी सकाळची प्रार्थना, माझी पहाटेची प्रार्थना मी जी करत आहे ते शब्द, ती वाणी तू माझी ऐक असं म्हणत आहे. दावीद राजा सकाळची प्रार्थना परमेश्वराला रचून करीत आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी अंतःकरणातील तो परमेश्वराला सांगत आहे. कारण त्याला माहीत आहे की सकाळची प्रार्थना, पहाटेची प्रार्थना ज्यावेळेला मी परमेश्वरासमोर सादर करणार आहे, मी परमेश्वराचा धावा करणार आहे, त्यावेळेला परमेश्वर माझी वाणी ऐकणार आहे आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे असा विश्वास त्याचा आहे. आणि तो परमेश्वराच्या उत्तराची प्रतीक्षा देखील करीत आहे. म्हणजे त्याला एवढी खात्री आहे की मी जी काही सकाळची प्रार्थना करत आहे, रचून प्रार्थना करत आहे, देवाला सगळ्या गोष्टी मी सांगत आहे आणि त्याला एवढा विश्वास आहे की परमेश्वर माझ्या उत्तर मला देणार आहे. आणि म्हणून तो उत्तराची देखील प्रतीक्षा करत आहे, वाट पाहत आहे. आणि परमेश्वरानं त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. कारण त्याला खात्री आहे की परमेश्वर त्याला स्वर्गातून उत्तर देणार आहे व त्याची इच्छा पूर्ण करणार आहे. आज देव तुमचीही स्वर्गातून प्रार्थना ऐकेल, तुम्हाला उत्तर देईल, तुमची वाणी ऐकेल आणि तुमची प्रतीक्षा पूर्ण करेल. तुमच्या इच्छा तो पूर्ण करेल आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि म्हणून आपण प्रत्येकानं पहाटेची प्रार्थना करूया, सकाळची प्रार्थना करूया. पहिल्या प्रथम आपण देवाला स्थान देऊया आणि देवासमोर आपली प्रार्थना रचून सादर करूया. तो परमेश्वर स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देईल. जसं दावीद राजाला स्वर्गातून परमेश्वरानं आशीर्वाद दिला आणि त्यानं प्रतीक्षा केली परमेश्वराच्या उत्तराची आणि परमेश्वरानं त्याला स्वर्गातून उत्तर दिलेलं आहे. तोच देव तुम्हाला उत्तर देईल, तो तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तो तुमच्या इच्छा पूर्ण करेल. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, ज्याने पाहिलं, त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे, येणं जाणं आशीर्वादित कर. व देव बाप्पा, त्यांची प्रार्थना तू ऐक. त्यांनी प्रभू तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, तुझ्या उत्तराची ते प्रतीक्षा करत आहेत. तू त्यांना स्वर्गातून उत्तर दे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर, सर्व समस्या अडचणी दूर कर. तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव प्रभू तू त्यांना दे आणि त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि त्यांची प्रगती, उन्नती करून त्यांच्या कुटुंबाला देखील आशीर्वाद देऊन त्यांच्या कुटुंबाचं तारण कर. प्रभू, जसं दावीद राजावरती तुझी दया, तुझी कृपा केलीस, आशीर्वाद दिलास बापा, तोच आशीर्वाद या सर्व विश्वासणाऱ्या लेकरांना तू दे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बापा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही माझ्याकडे पाठवा. मी तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि रोज देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे, पाहण्याच्याद्वारे
तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुम्ही देवाचं गौरव कराल आणि देव तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडवेल. आमेन.